माझ्याबरोबर मिळून तिने खोली बी आवरली. खरं मला माहित आहे ती काय रोज रोज येणार नाही. मला कळतंय तिला यायला बी जमणार नाही. पण खरं बंड्या, मी तर काय करू रे? सांग मला. अरे लहानपणापासून मी तिच्या माग शेपटीसारखं फिरत होतो. तिनं जर विहिरीत उडी मारली तर मी बी स्वतःला तेच सांगायचो, निंगे विहिरीत उडी मार. आता ती लय मोठ्या घरात गेली. खरं त्याचा मला आनंदच आहे. पर बंड्या, मी तिला लय मिस करतोय रे. मला तिची लय आठवण येते. बंड्या, आता मला इथं नाही राहायचं. मला गावाला परत जायचं आहे. निंगे, काय डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं? गावाला परत जाऊन काय करणार आहेस? अगं बाळा, तुझं ऍडमिशन आहे इथं. तुझं शिक्षण पण महत्वाचं आहे की नाही? वय खरं आहे. बरं, या निंगीसाठी कमळी त्यापेक्षा लय महत्वाची आहे. सगळी लोक म्हणतात माणूस श्रीमंत झाला की जवळच्या लोकांना विसरतो. पण खरं माझी कमळी मला विसरणार तर नाही ना व? कमळे, का गेलीस का मला सोडून? जसं पाण्यानं मासा तर पडतोय तशी अवस्था झाली आहे माझी. निंगे, ऋषी सर. अगं, बंड्याने फोन केला मला. तो म्हणाला की तू जेवली नाहीयेस नीट. काय झालं? चल आवर, आपण आईस्क्रीम खायला जाऊया. नाही नको सर, उगाच तुम्हाला कशाला त्रास नको. हेंगे, कमाल करतेस यार. तू चक्क आईस्क्रीमला नाही म्हणणार आहेस? काय रे बंड्या? बरं, आपण असं करूया, कमळीला विचारूया आपण. कमळीला? मग चालतंय की सर. हॅलो राजन काका, कमळी आहे तिकडे? हो आहे, पण आता नुकतीच झोपली. अरे आज आम्ही खूप मजा केली ना, खूप खुश आहे. राजन सर, कमळी तिकडं खुश आहे ना व? हो हो, खुश आहे. तर उद्या तिला मी जॉगिंगला सुद्धा घेऊन जाणार आहे. आणि ह्या येत्या 1-2 दिवसात तिच्या पासपोर्टसाठी सुद्धा जायचं आहे. मग परदेशात जाईल ती फिरायला. तुला तर माहितीये ना तिला सगळ्या गोष्टींचा किती उत्साह असतो ते. राजन सर, ती माझ्याबद्दल काही बोलत होती काय? हो बोलली. मगाशी जेवतानाच तुझी आठवण काढली होती. थोडीशी नाराज होती. म्हणाली निंगी हवी होती. ती उपाशी तर झोपली नाही ना व? ऍक्च्युली तिला जेवायचं नव्हतं, पण मीच तिला जबरदस्ती जेवायला वाढलं. हा, तिच्या आवडीची खीर केली होती ना आज. मग जेवली पोटभर. आत्ताच जरा डोळा लागला तिचा. उद्या भेटाल ना तुम्ही कॉलेजमध्ये? हा बरं, खूप उशीर झालाय आता. झोपा, मी ठेवतो फोन. वय ऋषी सर, बंड्या, तुम्ही बी जावा, आराम करा. मी बी येतो. अगं, आईस्क्रीम खायला जाणार आहे ना आपण? नाही सर, आपल्या माणसाच्या सोबत इथला गोडवा असा कुठल्या बी आईस्क्रीम मध्ये मिळत नाही. तो फक्त तो माणूस सोबत असला की नाही तरच अनुभवता येतोय. कमळीशिवाय मला आईस्क्रीमच काय बी गोड लागणार नाही. कमळी आता लय मोठी झाली. या 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 निंगीजी, वेलकम टू महाजन हाऊस. थँक्यू राजन काका. कमळीशिवाय काय गमनात झालं तर बघा. हिचं तरी काय वेगळं होतं? हिची पण तीच अवस्था आहे. पण आता तू आलीस ना, माझ्यासाठी जशी कमळी, जशी अनिका, तशीच तू. आता तिघी मिळून ह्या घरात छान राहा. डॅड, काय चाललंय हे? ही निंगू पिंगू काच्या लिंबू इथे काय करतीये? ती माझी मैत्रीण आहे आणि आजपासून ती आपल्या सोबतच राहणार आहे. ए गावच्या, तुझ्याशी बोलली मी? माझ्या डॅडशी बोलते. तू मध्ये मध्ये करू नको. शट अप. डॅड सांग, काय करते ही इथे? अनिका, तुझ्या मोठ्या बहिणीने जे उत्तर दिलंय तेच उत्तर माझं सुद्धा आहे. आणि घरी आलेल्या पाहुण्यांना असं विचारतात, मला ही गावछाप नंबर 2 इथे नकोय. दॅट्स इट.
अनिका बास. डॅड तू बस. ऑलरेडी गावछाप नंबर 1 आणली, आता नंबर 2 पण आणली. नाही, ही इथे राहणार नाही. एंड ऑफ डिस्कशन. जर हिला इथे राहायचं असेल ना तर एक काम करते, मी या घराच्या बाहेर जाते. मग तू डिसाईड कर तुला काय पाहिजे. ए कमळी, हे सगळं काय चाललंय? हिला आत्ता जायला सांगा इकडून, आत्ताच्या आत्ता. आणि काय ग, तुला आमचं घर काय धर्मशाळा वाटते? कोणी या, कधी राहा, काहीही करा, मजा आहे. काय चाललंय काय? आणि काय काय निंगी, लाज आहे? लाज आहे का थोडी तरी? निघ, चल निघ. अगं कुठे लाज आहेत त्यांना? या मुलींना लाजा म्हणून नाहीयेत, निर्लज्ज आहेत एक नंबरच्या. आणि अशा ऐकणार नाहीयेत त्या, कळलं ना? सिक्युरिटीला सांगून आपल्याला त्यांना बाहेर हाकलावं लागेल. सिक्युरिटी, आत्या, या दोघींना ह्या घरात मी आणलंय. का? कशासाठी? नाही नाही, ही पण वहिनीची दुसरी नात वगैरे आहे का? नाही नाही, एका नातीला आणलेलं आहेस, मग हिला कशाला? कोण आहे ही? कमळे, मी जातो. मी गप हॉस्टेलमध्ये राहतो. निंगे थांब.